मग सांगते, काहींचे लग्न होत नाही, काहींचा डिवोर्स होतो, काहींना मुलं होत नाही किंवा काहींना मुलं झाले तरी मग ते थोडेसे हे असतात. आणि काही जण तर मुलगा होण्यासाठी पण करतात. म्हणजे असं असतं, आता माहीत नाही, लोक मुलगा मुलगी भेदभाव नाही करते, पण मग वाटतं काहींना ना मुलगा पण पाहिजे मुलगी पण पाहिजे, असं मुलगी होण्यासाठी पण करतात आणि मुलगा होण्यासाठीच पण करतात. असं नाही का फक्त मुलगा होण्यासाठीच करतात. त्यावेळेस आम्ही गेलो ना तर ते खास मुलगी होण्यासाठी आले होते. एक कपल, त्यांना अगोदर मुलगा होता, तो 5-6 वर्षाचा झालेला होता, तर त्यांना मुलगी पाहिजे होती, तर त्यासाठी त्यांनी नारायण नागबली केली होती. म्हणजे मुलगा होण्यासाठी पण करतात, मुलगी होण्यासाठी पण करतात. हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता ना संध्याकाळचे 4:30 वाजले, तर कम्प्लीट 4:20 झाले आणि ना विरा झोपली आहे. तर म्हणून मला थोडासा व्लॉग शूट करून घेऊ. हे बघा इकडं विरा झोपली आणि मिस्टरांचं जेवण चालू आहे आत्ताशी. म्हणजे सकाळी जेवले होते, पण त्यांना ना मसाले भात आवडलं नव्हतं, मग त्यांचं पोट नव्हतं भरलं. मग आता ना शेंगदाण्याची चटणी आणि बाजरीची भाकर. त्यांना असं असलं तर चालतं, पण भात जास्त नाही आवडत, तर त्याच्यामुळे आता आहे ना तिचे पुन्हा जेवण करून राहिले. तर विरा झोपली नाही 1-1.5 तासात, असं वाटतं हे करून घेऊ ते करून घेऊ, पण एखादं काम पूर्ण होईपर्यंतच तिची झोप झालेली असते. ती लगेच उठती, तर त्याच्यामुळं काहीच होत नाही. आणि ब्लॉगसुद्धा मग ती जागी असल्यामुळे मग मी शूट वगैरे काहीच केलं नाही. मग आता झोपल्यामुळं थोडंसं फ्रेश झाले आणि थोडंसं ब्लॉग शूट करू म्हटलं. तसं माझं बाकीचं सगळं पसारा बाकी आहे. आताच मिस्टरांसाठी भाकरी आणि चटणी बनवली, त्याच्यामुळं किचनवर अजून जास्त पसारा आहे. आज आहे श्रावण महिन्यातील सोमवार आणि आम्हाला पण जायचं होतं भीमाशंकरला, पण आम्ही नंतर प्लॅनिंग कॅन्सल केली, कारण की ना गर्दी खूप असते म्हटलं. आणि मग छोटे मुलं कसं वैतागून जातात गर्दी असल्यावर, आणि ट्रॅफिक पण एवढी आहे ना, मग कधी कधी ट्रॅफिक मध्ये पण थांबावं लागतं. त्यामुळे मग आम्ही ते पण कॅन्सल केलं. त्याच्यानंतर काही नाही, आमच्या अगोदर व्हिडिओ बघितला असेल ना नारायण नागबलीचे, तर त्याच्या खाली ना बरेच कमेंट्स येतात की ते एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनव म्हणून नारायण नागबलीचा. तर आम्ही ना आम्हाला करायला लावली होती नारायण नागबली, तर त्यावेळेस आम्ही केली होती. आणि म्हणजे आम्ही त्यावेळेस बाळ होण्यासाठीच आम्हाला तोच प्रॉब्लेम होता, तर त्यासाठी केली होती. आणि मग आम्हाला रिझल्ट पण आला होता, तर त्यांनी सांगितलं होतं का तुम्हाला जर रिझल्ट आला तर मग पुन्हा नारायण नागबली करावी लागते. तर आता आम्हाला पुन्हा करायची आहे. तर मग आम्ही म्हटलं होतं आता श्रावण महिन्यात चांगलं असतं, तर मग आता करून घेऊ. गुरुजींना फोन केला ना, तर ते म्हटले आता खूप प्रचंड गर्दी असते, मग तुम्ही थोडं निवांत आले तरी चालेल. तर मग आम्ही ठरवलं निवांतच जाऊ. आणि नारायण नागबलीचं मला सांगितलं तर डिटेल्समध्ये व्हिडिओ बनव, कसं असतं काय असतं. तर मग मी तुम्हाला सांगते, नारायण नागबलीचं काय म्हणजे त्याच्यामध्ये कालसर्पयोग पूजा पण करतात वाटतं. आणि आम्ही 3 दिवसाची पूजा केली होती. तर 3 दिवस तिथंच राहावं लागतं आणि तेच जेवण जेवावं लागतं त्यांचं. म्हणजे त्याच्यामध्ये ना लसूण कांदा हे नसतं, तर ते 3 दिवस ते खावं लागतं. त्याच्यानंतर फी त्यावेळेस आम्हाला आता एखाद्या वेळेस वाढली का कमी झाली हे मला, म्हणजे वाढली असेल शक्यतो माहीत नाही. तर त्यावेळेस सगळा खर्च आम्हाला ना 21 का 22 हजार असं काहीतरी आलेला होता माझ्या मते. राहण्याचा, खाण्याचा, जेवणाचा, पूजेचा, असं काहीतरी सगळे मिळून खर्च आला होता. आणि आता पण आम्ही विचारलं ना तर किती खर्च येईल, तर आता आम्हाला म्हणजे एका जोडीसाठी 7,000 रुपये म्हणजे आता येईल खर्च. म्हणजे आता आम्हाला फक्त संकल्प सोडायचा असं काहीतरी आहे, तर त्याच्यामुळे ते तशी पूजा आहे वाटतं. तर मग त्याचे 7,000 आणि बाकीचा एक्स्ट्रा खर्च आपल्यासोबत जर कोणी असेल तर मग त्यांचं जेवणाचं वगैरे, राहण्याचं वगैरे खर्च. राहण्याची सुविधा जर आपल्याला त्यांची जर आवडली नाही ना, तर आपण आपल्या पद्धतीने पण करू शकतो. आणि मागच्या वेळेस त्यांचे जे आधीच्या रूम दाखवल्या ते आम्हाला काय आवडलं नव्हतं, मग त्यांनी आम्हाला दुसरी दाखवली त्यांचं फ्लॅट, तर ते आम्हाला आवडलं, मग आम्ही तिथं घेतलं होतं. बाकी काय ना, मग एवढंच असतं, ते सगळं सांगतात तिथं गेल्यावर. आणि काहींचं कसं असतं, बऱ्याच त्या व्हिडिओ खाली कमेंट्स आल्या का आम्ही ना खूप वेळेस नारायण नागबली केली पण आम्हाला काही रिझल्ट नाही आला. तर माहीत नाही, म्हणजे असतं ज्याचं त्याच्यावर असू शकतात, आपल्याला काय माहीत नाही. मला आला रिझल्ट, तर त्याच्यामुळे मग मी तुमच्याशी शेअर केलं. आणि मग आता आम्ही पुन्हा नारायण नागबली करणार होतो श्रावणमध्ये, पण मग म्हटलं नाही करू, नंतरच करू. नारायण नागबली ही पूजा कोण करतं, कशासाठी करतं ते पण तुम्हाला सांगते. म्हणजे आता लाईफमध्ये बरेच प्रॉब्लेम असतात, तुम्हाला सांगते. काहींचे लग्न होत नाही, काहींचा डिवोर्स होतो, काहींना मुलं होत नाही किंवा काहींना मुलं झाले तरी मग ते थोडेसे हे असतात, असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात ना. तर मग कुंडलीत आपल्या पितृदोष का असं काहीतरी असतं, तर मग पितृदोष किंवा कालसर्पदोष हे आपले त्याच्यामध्ये दोष असतात. तर मग त्याच्यासाठी आपल्याला ती नारायण नागबलीची पूजा सांगतात. तर काहींची लग्न पण जमतात, नारायण नागबलीची पूजा केल्याच्यानंतर लग्न पण होतात, काहींना मुलं पण होतात. म्हणजे आता आम्ही मुलासाठीच गेलो होतो, म्हणजे बाळ होण्यासाठी, तर आम्हाला तो रिझल्ट आला.
आणि खूप जणांना लग्नासाठीचा पण रिझल्ट येतो. आणि माझ्याकडून त्यावेळेस खूप जणांनी कॉन्टॅक्ट घेतला होता की अश्विनताई सांगा मला तुम्ही, म्हणजे त्यावेळेसच्या व्हिडिओला व्ह्यूज पण खूप सारे आले होते, म्हणजे जवळजवळ 1 लाखाच्या प्लस तो व्हिडिओ गेला. तर मग बऱ्याच जणांनी माझ्याकडून नंबर घेऊन त्यांनी पण पूजा केली आणि खूप जणांना रिझल्ट पण आला. एवढंच का, काहींना लेट येतो, काहींना लवकर रिझल्ट येतो, असं ज्याच्या त्याच्या याच्यावर असतं. आणि काही जण तर मुलगा होण्यासाठी पण करतात, म्हणजे असं असतं. आता माहीत नाही, लोक मुलगा मुलगी भेदभाव नाही करते, पण मग वाटतं काही ना मुलगा पण पाहिजे मुलगी पण पाहिजे, असं मुलगी होण्यासाठी पण करतात आणि मुलगा होण्यासाठी पण करतात. असं नाही का फक्त मुलगा होण्यासाठीच करतात. त्यावेळेस आम्ही गेलो ना, तर ते खास मुलगी होण्यासाठी आले होते. एक कपल, त्यांना अगोदर मुलगा होता, तो 5-6 वर्षाचा झालेला होता, तर त्यांना मुलगी पाहिजे होती, तर त्यासाठी त्यांनी नारायण बली केली होती. म्हणजे मुलगा होण्यासाठी पण करतात, मुलगी होण्यासाठी पण करतात. आणि मला तरी वाटतं हे जे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात ना, ते सगळे आपल्या माइंडवर खेळ असतो, आपल्या विचारांचा खेळ असतो तो, त्या रिलेटेडच ते प्रॉब्लेम्स आपल्याकडे आकर्षित होतात. तर माझं प्रेग्नन्सीचाच माझ्या लाईफमध्ये कोणताच प्रॉब्लेम नव्हता, तेवढाच होता. तर मी तुम्हाला सांगते, माझे पहिले स्टार्टिंगचे विचार, ज्यावेळेस मला फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली ना, तर त्यावेळेस मी काय म्हणायचे, मला कोणी पण विचारलं, म्हणजे नवीनच लग्न झालं आणि 1 मंथमध्येच राहिलं होतं, तर मग मी सरळ म्हणायचे मला एवढं लवकर नव्हतं पाहिजे, मला एवढं लवकर बाळ नव्हतं पाहिजे. म्हणजे आपण जे बोलतो ना, ते आपलं माइंड ॲक्सेप्ट करतं आणि तेच समोर आपल्या घरात चालतं. कदाचित मग मी ते असं म्हणायचे मला लवकर नाही पाहिजे, मी म्हणायचे, तर त्याच्यामुळं ते आपल्या माइंडवर, आपल्या माइंडला ते तसंच समजतं. कोणते पण प्रॉब्लेम्स आपण जे डेली बोलतो ना, निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, तेच लाईफमध्ये आपल्या येत चालतात. म्हणजे आपण काही पॉझिटिव्ह जरी बोललो ना, कधी कधी त्याच्यात निगेटिव्हिटी पण असते, म्हणजे बोलताना सुद्धा वेगवेगळं बोलतो. तर कधी कधी निगेटिव्ह जरी बोललं ना, तर त्याच्यामध्ये पण ते शब्द असतात ना, तर ते आपल्या लाईफवर असर करतात. म्हणजे असं असतात प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स आपल्या विचारांवर, किंवा आपण निगेटिव्ह विचार, पॉझिटिव्ह थिंकिंग, हे मला तर याचा अनुभव आला आहे, तर ते असू शकतं. आणि ग्रह वगैरे पण असतात. आता मी माझ्या ग्रहांवरून माझ्या लाईफमध्ये जे जे झालं ना, ते माझ्या कुंडलीत तसे ग्रह आहे, मग माझ्या रिलेटेड तेच होतं. मग कधी कधी असं वाटतं हा ग्रहांचं पण असू शकतं कधी कधी काही. त्या दिवशी मी एक व्हिडिओ पाहिला होता का, ज्यांच्या 4थ्या स्थानात म्हणजे चंद्र वगैरे असतो ना, तर त्यांचा म्हणजे ते खूप घरं बदलतात. तर माझं तसंच झालं आहे, मी खूप घरं बदलले, म्हणजे भारी भारी पण घरं भेटतात आणि त्यांना मातृसुख पण भेटतं. आणि म्हणजे आता हे ग्रह कुंडलीत आहे, मग तसंच माझ्या रिलेटेड तर आहेच. म्हणजे एक वेळेस असं वाटतं ग्रहांचं पण आपल्या लाईफमध्ये असू शकतं, पण म्हणजे तसं पण असू शकतं, किंवा मग आपल्या माइंडच्या ह्या विचारांनीच ते ग्रह तसे सेट होतात का काय माहीत नाही, पण असं असू शकतं वेगळे रिझन. माझ्या मिस्टरांना ना मी काय सांगते ते माझ्या डोक्यावरून जातं. कोणाचे? माझ्या हा, माझ्या डोक्यावरून नाही जात, पण म्हणजे असतं असं तसं. ग्रह बी असं काही बोलले का माझ्या मिस्टरांना असं वेगळंच वाटतं. नाही नाही, असतं ना, तसं असतं. ग्रहांचं असतं ना, तसं असतं, कारण काय होतं, किंवा पॉझिटिव्ह माणसाच्या- निगेटिव्ह विचारांचं पण असतं. 2 मिनटं. आणि ना आम्ही जे आमचं लग्न झाल्या आम्ही ना कारखान्याच्या रूममध्ये पहिल्यांदा आम्ही जी एक रूम घेतली होती, म्हणजे एक सिंगलची रूम होती, त्याच्यानंतर आम्ही डबलची रूममध्ये गेलो होतो. तर एक सिंगलच्या रूमची एक तुम्हाला स्टोरी सांगायची, तर मी ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगन. तुम्ही सोबत लागशान का? काय स्टोरी सांगायला मी सांगा, सोबत तुम्हाला माहिती लागेल. आहे का ती स्टोरी? तुमच्या ध्यानात पण नसेल, माझ्या मिस्टरांच्या काहीच लक्षात नाही, माझ्या मिस्टर ध्यानात पण नाही ठेवते. तू आठवण काढून दिल्यानंतर माझ्या ध्यानात राहील. सांगा बरं, मी काय, हा बरं दे सांगा काय आठवण सांग. काढून. थोडीशी आठवण नाही, click- असं थोडी click करून मला दे नाही ना सांगा ना, थोडंसं मला click एक केलं. स्टोरी सांगायची. हा मग क्लिक कर ना. हा, मला भूताबद्दल सांगायचंय. भूत हं? सिंगलच्या रूम मध्ये का? हा, हा, सांगा. किती? आता माझ्या मिस्टरांना आठवले, पण ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत सांगा. आणि